लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता आज वाटप होणार का? या ठिकाणी आज रमजान ईद आहे. आपल्या मुसलमान बांधवांचा आज हा मोठा सण आहे आणि या ईद निमित्त या ठिकाणी वाटप होणार का अशा बऱ्याच ताईंच्या मनामध्ये चर्चा सुरू आहे. बऱ्याच ताईंना वाटत आहे की आज तरी पैसे यावेत. कारण बऱ्याच ताईंनी वाट बघितली गुढीपाडव्याला पैसे मिळतील का. या ठिकाणी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तर या नवीन वर्षाला या ठिकाणी गिफ्ट सरकारकडून भेटणार का असं बऱ्याच ताईंना काल वाटलं होतं. पण पाडव्यानिमित्त कोणत्या ताईला पैसे भेटले नाही. तर आज बऱ्याच ताईंना असं वाटत आहे की बाबा आज या सणानिमित्त रमजान ईद हा मोठा सण मानला जातो तर या सणानिमित्त आज सरकार पैसे वाटप करणार का अशा बऱ्याच ताईंच्या या ठिकाणी मनामध्ये आहे की आज तरी आम्हाला हे पैसे मिळावेत. एप्रिल महिन्याचा हप्ता आज जर नाही मिळाला तर मग कधी भेटणार, नेमकी काय तारीख असणार आहे, किती रुपये भेटणार आहेत, 1500 भेटणार आहेत का 2100 भेटणार आहे, नेमकं काय होणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि सर्वात सुरुवातीला आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी रमजान ईद बद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हॅपी रमजान ईद आणि ईद मुबारक हो सभी दीदी को, सभी भाई को मेरे तरफ से, ये भाई की तरफ से आपको सबको ईद मुबारक हो. चला तर बघा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जर आज पैसे मिळाले नाहीत तर कधी पैसे मिळतील, काय मिळतील, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सकाळच्या 11 वाजेपर्यंत, परत सांगतोय सकाळच्या 11 वाजेपर्यंत कोणत्याच ताईला पैसे आलेले नाहीत. ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत तेच तुम्हाला सांगत आहे. पण 11च्या नंतर कुणाला पैसे मिळाले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. सकाळच्या 11 वाजेपर्यंत कुणाला पैसे भेटलेले नाहीत, कोणत्या ताईला जर पैसे भेटले असतील नंतरच्या टप्प्यामध्ये तर मला कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला पैसे आज आलेले आहेत का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तर हे एप्रिल महिन्याचं वितरण जे आहे रमजान ईद निमित्त बऱ्याच ताईंना असं वाटत आहे की बाबा ईद निमित्त आम्हाला वाटप व्हायला पाहिजे. तर आज होतंय का नाही ते आपण बघणार आहोत. जर आज नाही झालं तर मग पुढची कोणती तारीख असणार आहे, त्या तारखेनिमित्त होणारे वाटप ते पण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडके जणो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यानंतर हा 10वा हप्ता मिळाला का, कोणत्या कोणत्या ताईला मिळालाय का ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लाडकी बहीण योजना बंद होणार अशा स्वरूपाचे मोठे मोठे या ठिकाणी चर्चा चालू आहेत. मोठ्या मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितले की ही लाडकी बहीण योजना बंद होणार. नेमकी काय ही बातमी आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या ताईंनो, तर लाडकी बहीण योजना तुमची बंद व्हावी का चालू राहावी, तुम्हाला काय वाटतंय? तुमचे हे जे 1,500 रुपये तुम्हाला अकाउंटला येतात त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद होत आहे का? दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये भेटत आहेत, जवळजवळ 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत भेटलेले आहेत. तर अशी ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी का बंद पडावी हे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नेमकी काय बातमी आहे, लाडक्या बहिणी योजना बंद पडणार का अशा अफवा या ठिकाणी पसरल्या जात आहेत. नेमकी खरी बातमी काय आहे आणि त्याच्यानंतर अफवा काय पसरल्या जात आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि ज्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांनी पण काळजी करू नका, त्यांच्याबद्दल पण मी सगळं सांगणार आहे की त्यांना पुढचा हप्ता कधी भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, मागचे हप्ते पण त्यांना ऍड होऊन येणार आहेत का, सगळे मिळून येणार आहेत का, सगळं सांगतो, काळजी करू नका. चला व्हिडिओ आपण बघूया. या ठिकाणी बघू शकतात राज ठाकरे काय बोललेले आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार, राज ठाकरेंची खळबळजनक वक्तव्य. या ठिकाणी बघा तुम्ही 31 मार्च बघा, लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. 31 मार्च 2025 ही मोठी बातमी समोर आलेली आहे. राज ठाकरे यांनी काय बोललेलं आहे तर लाडकी बहीण योजना बंद होणार. नेमकी काय त्यांनी त्याच्या मागचं गणित सांगितलंय, कशामुळे बंद होणार आहे, कर्जमाफी का होणार नाहीये याच्याबद्दल त्यांनी काय बोलले ते तुम्हाला मी या ठिकाणी ह्या बातमीमध्ये सांगणार. ही न्यूज पेपरची बातमी आहे. या ठिकाणी टीव्हीवर पण सगळीकडे आलेलं आहे. काल त्या ठिकाणी बघा तुम्ही पाडव्यानिमित्त एक मोठ्या सभेमध्ये एक सभा आयोजित केली होती त्यांनी पाडव्याच्या निमित्ताने. तर त्या सभेमध्ये ते काय बोलले होते ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत बघायचं आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार हे मी म्हणत नाहीये किंवा लाडक्या बहिणी म्हणत नाहीयेत, तर हे म्हणत आहेत राज ठाकरे म्हणत आहेत. नेमकं का म्हणतायत, कशामुळे म्हणतात, सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघूया लाडक्या ताईंनो काय नेमकी बातमी आहे, कशामुळे त्यांनी हा दावा केलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. चला वाचूया सगळ्या गोष्टी. तुम्हाला बघा राज ठाकरे काय म्हणले. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने आणि त्यांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारलेला आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी थेट भाकीत वर्तवत ती योजना सरकारकडून बंद केली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बघा त्यांनी शक्यता व्यक्त केलेली आहे. परत सांगतो नीट वाचा, शक्यता
सरकार ही लाडकी योजना सरकारकडून बंद केली जाण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। तर ह्याच अफवा पसरत आहेत। त्यांनी काय सांगितले, शक्यता सांगितली, म्हणजे लाडकी बहीण योजना बंद पडू शकते, पडणारे असं झालेलं नाही। त्याच्यामुळे आणि याच्यानुसार काय झाले, बऱ्याच ठिकाणी रील्स बघितले असेल, बऱ्याच युट्यूब माध्यमातून बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी तुम्ही वाचलं असेल की बाबा आता ही लाडकी बहीण योजना बंद पडणार। तर असं नाहीये, त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे। विरोधी पक्षनेते असतील किंवा राज ठाकरे असतील किंवा हे कोणी जे असतील, तर त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे किंवा लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार निर्माण होत आहे, भार पडत आहे, सरकारला हे पैसे आता पुढे देणं शक्य नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी शक्यता व्यक्त केलेली आहे, शक्यता सांगितलेली आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण असं नाहीये की लगेच पुढच्या आठवड्यात बंद होणार आहे, पुढच्या महिन्यात बंद होणार आहे, लगेच बंद होणार आहे, असं होणार नाही। परत सांगतोय, या वर्षामध्ये 36,000 कोटी तुम्हाला मंजूर झालेले आहेत, म्हणजे 2025 आणि 2026च्या मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला घाबरायची गरज नाही। परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, परत सांगतोय, तुम्हाला 100% गॅरंटी के साथ सांगतोय, जरी तुम्हाला कोणी म्हणलं असेल की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं। कारण की मी एक गोष्ट सांगतो ती कान उघडे ठेवून ऐकायचं आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 36,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि एवढे मोठे पैसे तुम्हाला मंजूर झालेले आहेत, ते 1 वर्षासाठी असणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये। तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये का होईना येणार म्हणजे येणार। आता तुम्हाला छोटा एक प्रश्न विचारतोय, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटते काय लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद व्हावी? प्रामाणिकपणे सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। प्रत्येक ताईनी, एवढ्या साऱ्या ताई मला लाईव्ह दिसत आहेत, एवढ्या साऱ्या ताई व्हिडिओ बघत आहेत, ते दिसत आहे मला, सगळ्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। प्रत्येक ताईनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद पडावी? हे लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला यावेत का न यावेत, एकदा मला कमेंट बॉक्सने सांगायचे। भले ते 500 रुपये असून द्या, 1,000 असून द्या, 1,500 रुपये असून द्या, काही का असना, पण प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे यावेत का ना यावेत, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि त्याच्यानंतर बरं का, कर्जमाफी पासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सरकारवर घणाघात त्यांनी केलेला आहे। नेमके काय म्हणले बघूया। राज ठाकरे यांनी गुढीपाडवा 2025च्या भाषणात सरकारच्या अनेक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी म्हटले की निवडणुकीपूर्वी सांगितले होते की कर्जमाफी होणार, पण आता अजित पवार म्हणतायत की 30 मार्च पासून पैसे भरा, म्हणजे निवडणुका आधी काही आश्वासन द्यायचे आणि निवडणुकीनंतर हात वर करायचे। ओके, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज ठाकरे म्हणाले की ही योजना सरकारकडून बंद केली जाणार आहे, कारण त्याचा वार्षिक खर्च तब्बल 60,000 कोटी रुपये आहे। या ठिकाणी चूक झालेली आहे, लिहिण्यामध्ये चूक झालेली। वार्षिक खर्च तो नाहीये, हा महिन्याचा खर्च आहे, लक्षात घ्या। एका महिन्याला जवळ आपल्याला सॉरी बरोबर 60,000 कोटी या ठिकाणी रुपये लागणार आहेत, बरोबर। 60,000 रुपये 60,000 कोटी कधी लागणार आहेत, बरोबर लिहिलेलं आहे। 1 वर्षामध्ये 60,000 कोटी लागणार आहेत। आणि जर 5 वर्षाचा विचार केला, 6 पंचे परत बघितला पण 6 पंचे 30, म्हणजे 3 लाख कोटी रुपये लागणार आहेत। कधी? वर्षासाठी। तर 3 लाख कोटी वर्षाला लागणार आहेत आणि 1 वर्षाला 60,000 कोटी रुपये लागणार आहेत। आणि एका महिन्याला जर बघितलं तर 3,500 कोटी रुपये लागतात। तर ह्या सगळ्यामुळे एवढा मोठा सरकारवर दबाव येणार आहे आणि लाडकी बहीण योजना बंद पडू शकते, कारण की एवढा मोठा आकडा 60,000 कोटी प्रत्येक वर्षाला देणं शक्य नाहीये, असं राज ठाकरे हे म्हणत आहेत। त्याच्यामुळे पण काळजी करू नका, असं कोणी आपल्या सरकारमधल्या कोणत्याच मुख्यमंत्री साहेबांनी किंवा उपमुख्यमंत्री साहेबांनी बोललेलं नाहीये, हे तुम्ही हे पण लक्षात ठेवा। ज्यावेळेस अधिकृत गोष्ट येईल की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे, कारण की अजून कोणत्याच मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी किंवा आदित्य तटकरे मॅडमनी कोणीच काही बोललेलं नाहीये। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही। पुढचा हप्ता तुम्हाला 100% एप्रिलचा हप्ता भेटणार आहे। आज कुणाला भेटला असेल मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, आणि पुढची काय तारीख असणार आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। आज जर भेटलं नाही, काळजी करू नका। आपल्याला फक्त वाटलं होतं की हे सणानिमित्त वितरण होईल, पण अजून वाटप झालेलं नाहीये, काळजी करू नका। त्या सरकारकडे ज्या अधिकृत तारखा येतील त्यानुसार तुम्हाला मी पुढचं सांगणार आहे। तोपर्यंत सर्वांना थांबूया। माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, सगळ्यांनी शेअर करायचंय, चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।